नाही पडायचंय. हॅलो नमस्कार, मी रुपाली तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर नुकतेच आपले 200 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेले आहेत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आजचा टॉपिक जो आहे तो आहे पाडव्याचा, बेबी फोटोशूट फॉर पाडवा. तर एकटीच आहे मी आज. क्विकली गोष्टी मला कंप्लीट करायच्या आहेत. पिल्लू जोपर्यंत झोपलेली आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. तर डेकोरेशनसाठी मी घरात जे सामान आहे त्याचंच डेकोरेशन करणार आहे. काही खूप मोठं मी डेकोरेशन नाही करणार आहे. ती पण खूप लहान आहे आणि असा इकडे तिकडे हात मारते तेव्हा तिलाही लागण्याची शक्यता आहे. सो सिम्पल असं डेकोरेशन करायचं आहे बेबी फोटोशूट. त्या अगोदर जे कोणी चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत आहे, त्यामुळे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आज पिल्लूला मी हा ड्रेस वेअर करणार आहे. हा तुम्ही नामकरणच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. पिल्लूचं जेव्हा नामकरण केलं होतं तेव्हा वेअर केलेला. तर हाच तिला ड्रेस मी आज घालणार आहे आणि सॉक्स. तर सगळ्यात अगोदर इथे ना मी एका व्हाईट कलरच्या ड्रॉइंग पेजवरती ना डोअरचं चित्र काढलं होतं आणि त्याला तर मी कलरिंग करत आहे. आता ह्याच गोष्टी आपल्याला डेकोरेशनसाठी यूजमध्ये येणार आहेत. खूप सिम्पल आहे, असंच करणार आहे. आता ह्या मॅडमला ड्रेस घालून बसवलं होतं, पण त्यानंतर काही ती बसायलाच तयार नव्हती. काही गोष्टी घरात होत्या पण फुलं अजिबातच नव्हती. मग फ्लिपकार्टवरनं पटकन क्विकली मागवले आणि सोबतच काही दुसऱ्या गोष्टी पण मागवल्या, का तर फ्री डिलिव्हरी व्हावी म्हणून. त्याच्यानंतर इथे बघा एक ऑरेंज कलरची प्लेन साडी आहे आणि सोबत तिला छोटेसे काठ आहेत. त्यानंतर असे नॅपकिन्स मी टाकलेले होते. नॅपकिन्सला असं फक्त फोल्ड करून मी इथे ठेवलेले आहे. आणि डोअर जो मी ड्रॉ केला होता तो इथे मी अशा पद्धतीने ठेवत आहे. ते घराचा आपल्याला एक प्रतिकृती म्हणू शकता, असं मी तिथे दाखवलेलं आहे. त्यानंतर हा ब्लाऊज पीस होता माझ्याकडे खणाचा, त्याला मी असं पद्धतीने प्लीट्स करून त्याला रबर बँड लावत आहे आणि ह्याचाच आपल्याला गोडी म्हणून उपयोग करायचा आहे. कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटत होतं. ऑरेंज कलरवरती हा ब्ल्यू कलर खूप सुंदर वाटतो आहे, म्हणून हा ब्लाऊज पीस घेते आहे मी. त्याच्यानंतर पाहू शकताय त्याच प्लेट्स केलेला जो ब्लाऊज पीस होता त्याला मी बांबूला अटॅच केलं. त्यानंतर हार लावला आणि घाटी हार होता माझ्याकडे, जो ताईने पिल्लूसाठी आणि काव्यासाठी आणला होता, तो मी त्याला अटॅच करून ठेवलेला आहे. वरच्या साईडला एक छोटासा तांब्या होता तो लावलेला आहे. त्यानंतर हाराच्या ज्या माळा आहेत आर्टिफिशियल आहेत, ह्या ओरिजिनल नाही आहेत, तर त्याच मी इथे डेकोरेशनमध्ये यूज करत आहे. त्यानंतर पूजेचं ताट आहे आणि अशा पद्धतीनं हा फायनल लुक होता. पण ह्याच्यामध्ये मी बरेचसे चेंजेस केलेले आहेत. तेवढ्यामध्येच मॅडमचा आवाज आला, उठले म्हणून सांगत होती ती मला. आणि छान झोप झाली की मुलं छान फोटोशूट करून देतात, त्यामुळे मग तिला छान झोपवलं होतं मी. इथे आमच्या पिल्लीची झोप पण झाली आहे आणि रेडी पण झालेली आहे. से हाय. हाय कृष्णाली. कृष्णाली आहे तू? कृष्णाली आहे हो. छान चंद्रकोर लावली आहे. नाकात एक छोटीशी नथ आहे, बट ते आता सध्या तिचा मूड नाही घालू देण्याचा, सो मी मग काढून ठेवली. रडत होती ती खूप. हो. से हाय. हॅलो नमस्कार मन बरं. नमस्ते. आता एवढा 1-1.5 तास लावून हे सगळं डेकोरेशन केलं होतं, बट मॅडमनी काही मला फोटोज काढू दिले नाही आणि ना तर व्हिडिओ करू दिला होता. तिला मी टाकलं की लगेच ती पालथं पडली आणि अशा माळा खायला चालू केलं. कृष्णाली. ए कृष्णाली, इकडे बघ. कृष्णाली, हे असे खायचे नाही आहे, हे खायचे नाही आहे. छिछी आहे हे, छिछी आहे. चुक 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 चुक. इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघा, इकडे बघा, इकडे बघा. आउच. आउच. मला वाटत नाही की ही मला एकही फोटो काढू देणार आहे. सो आता हे असं सेटअप करून ठेवलेलं आहे. पाडव्याचं डेकोरेशन वगैरे असंच ठेवते आणि आता
आमच्या पप्पांची वाट बघतो आम्ही, कारण ते आल्याशिवाय ही काय व्यवस्थित पोज वगैरे देणार नाही. पोज इन द सेन्स थोडंसं स्माईल वगैरे केलं तर छान फोटो निघतील. सो आता बघूयात, वाट बघते थोडा वेळ. हिचं काहीतरी वेगळंच चालू आहे. ते आल्याच्यानंतर त्यांनी थोडंसं लायटिंग वगैरे तिथे लावून ठेवली होती, कारण लायटिंगशिवाय ते फोटोज वगैरे छान निघत नाहीत. मी खरं तर सकाळपासून बाकीची कामं ठेवली होती बाजूला, पण हिचं डेकोरेशन करून ठेवलं का तर मला दुपारच्या उन्हामध्ये छान लाईटचं रिफ्लेक्शन असतं ना, तेव्हा छान फोटोज येतात. पण जे व्हायचं ते झालं. आणि त्याच्यानंतर मग ते आले, थोडेफार चेंजेस केले मी डेकोरेशनमध्ये. खाली जो स्पेस होता तिथे मी पाडवा नाव टाकत होते फुलांच्या पाकळ्यांनीच. आणि इथे बघा पिल्लू तिच्या पप्पांसोबत एन्जॉय करत होती. तिला मी रेडी केल्याच्यानंतर पण तिची धडपड होती की तिला ते ओढून काढायचं होतं. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसोबतच होत असतील, पॅरेंट्ससोबत, आय होप सो. तर इथे खाली ना मी पाडव्याचं नाव टाकलेलं आहे. कसं वाटतं डेकोरेशन मला कॉमेंट करून नक्की सांगा. एवढं सगळं करते तर एक कॉमेंट आणि एक लाईक तर बनतोच. त्याच्यानंतर हे सगळं झालं आणि त्यानंतर आम्ही छान छान फोटोज काढले पिल्लूचे. तर फायनल डेकोरेशन असं काहीच दिसत होतं. काही फोटोज मी घरासोबत काढले, काही असे काढले. पण पिल्लू तरीही तिला घाटी हार खायचा होता की काय असं रिॲक्ट करत होती. कसे आम्ही काही फोटोज काढलेत ते समोर अटॅच करत आहे. तर असेच छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुन्हा भेटत एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.